ही घटना पिसाळवाडीमध्ये घडलेली आहे। गावाच्या कडेला असलेल्या माळ रानावर शेतकरी भाऊरावची शेती पसरली होती। पिढ्यानपिढ्या जमिनीची मशागत करणारा भाऊराव मेहनतीचा माणूस होता। त्याचा मुलगा रमेश आता लग्नाच्या वयाचा झाला होता। परंतु पुढे या घटनेत असं काही घडलेलं आहे की तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल। अनेक मुली असतात किंवा मुलीच्या घरचे किंवा मुलीचे वडील असतील, ते मुलाला शेती आहे का असा प्रश्न विचारतात। परंतु याच मुलाचं लग्न जेव्हा होतं आणि याला भरपूर अशी शेती असते, परंतु त्याच्या घरात नंतर काय परिस्थिती झालेली आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्याचा मुलगा रमेश आता लग्नाच्या वयाचा झाला होता। भाऊरावच्या मनात एकच इच्छा होती, घरात सून यावी, कुटुंबाला हातभार लावावा आणि शेतीचा वारसा पुढे चालावा। लग्नासाठी मुलगी पाहण्याचे काम सुरू झाले। गावोगाव चर्चा झाली, ओळखी वाढल्या, पण प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, जमीन किती आहे। काही कुटुंबांना रमेशच्या स्वभावापेक्षा त्याच्या कष्टापेक्षा फक्त एकच मोजमाप महत्त्वाचे वाटत होते। एकरात मोजलेली जमीन अखेर एका गावातील मुलगी पाहायला आली। तिच्या घरच्यांनी भाऊरावची शेती पाहिली, नोंदी तपासल्या आणि समाधानाने मान हलवली। भरपूर जमीन आहे, जमीन भरपूर होती म्हणून लग्न ठरलं। लग्न मोठ्या थाटात झालं। गावात ढोल ताशांचा गजर, मिरवणूक, आनंदाचा माहोल होता। सून सावित्री पहिल्यांदाच घरात आली तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता घरात नवा उत्साह येईल, पण काही दिवसातच वास्तव समोर येणार होतं आणि ते हळूहळू येऊ लागलं होतं। शेतात कामाचा दिवस पहाटे सुरू होत असे। गाई म्हशींना चारा टाकणे, शेण साफ करणे, पाण्याची व्यवस्था पाहणे, शेतात जाणे, हे सगळं भाऊराव आणि रमेश रोज करत होते। सावित्रीला या कामांची सवय नव्हती। तिला मातीला हात लावायची भीती वाटायची। ती सतत म्हणायची की तुम्ही एखादा गडी का ठेवत नाही, कामाला गडी का ठेवत नाही। तेव्हा रमेश म्हणायचे की एवढी आपल्याकडे जनावरे नाहीत, थोडीफार आहेत, त्यांचं आपण केलं तर कुठे काय बिघडेल, तेवढंच आपला रोज व्यायामसुद्धा होईल, असं मग रमेश तिला म्हणाला होता। तिला मातीत हात लावायला भीती वाटायची, शेणाच्या वासाने नाक मुरडायची। एके दिवशी शेण उचलायला गेल्यानंतर अक्षरशः ती गाय अचानक भितरली तेव्हा ती दचकून उठून पळू लागली। शेतात जाऊन तण काढणे, पिकांना पाणी देणे, उन्हात उभं राहणे, या गोष्टी तिच्यासाठी खूप कठीण होत्या। एक दिवस भाऊराव शांतपणे तिला म्हणाला, बाळा, ही जमीन आपल्याला फक्त नावासाठी नाही, हिच्यावर आपली भाकरी आहे। सावित्रीने मान खाली घातली। तिला कळलं होतं की ज्या जमिनीसाठी घरच्यांनी लग्न ठरवलं त्या जमिनीशी तिचं नातं फक्त कागदावरच आहे। हळूहळू घरात तणाव वाढू लागला। रमेश अडचणीत सापडला। एकीकडे आईवडिलांची अपेक्षा, दुसरीकडे पत्नीची असहाय्यता। सावित्रीला वाटायचं तिला कधी या जीवनाची तयारी करून दिली नाही। तिच्या घरच्यांनी तिला फक्त जमीन जास्त असेल, घर चांगलं असेल, पण त्या जमिनीवर कसं जगायचं हे तिला माहीत नाही। या घटनेतून गावात चर्चा सुरू झाली। लोक म्हणू लागले, जमीन पाहणं चुकीचं नाही, पण त्याचसोबत त्या जमिनीच्या कामाची तयारीही पाहिजे। शेती ही फक्त मालमत्ता नाही, ती जीवनशैली आहे, कष्टांची शाळा आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि अशा प्रकारच्या घटना बऱ्याच घडत आहेत। फक्त नावापुरती जमीन आहे का विचारतात आणि त्यातील त्यांना काहीसुद्धा येत नाही। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।